नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे श्रावण महिन्यातील सोमवार आणि नागपंचमी. श्रावण महिन्यातील सोमवारच्या आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तसेच आजच्या जी मी सोमवारची पूजा केलेली आहे तुम्हाला मी दाखवते. चला. तर इकडे बघू शकतात, माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही मोरपिसापासून करत असते मी. तर इकडे स्वामी समर्थांची पूजा वगैरे करून या ठिकाणी मी सर्व पूजा वगैरे व्यवस्थितरित्या करून घेतलेली होती. आणि इकडे कान्हाजीची पूजा वगैरे करून सगळ्या गोष्टी आटपून आणि आज याच ठिकाणी मला इथे महादेवाची पूजा करायची होती. ती अशा पद्धतीने मी ती महादेवाची तिथल्या तिथे छोट्या पद्धतीमध्ये जसं होईल त्या पद्धतीमध्ये जागेच्या ॲडजस्टनुसार पूजा करून घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, पूजा झालेली आहे आपली, व्यवस्थितरित्या रांगोळी देखील काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, छान अशी आपली सोमवारची कहाणी करायची आहे. तर तुम्ही ती कहाणी पूर्ण ऐका, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ओके. तर आता आपण देवाची पूजा वगैरे करून घेणार आहोत. हळदी कुंकू वाहून घेतल्याच्या नंतर आपल्याला शिवमूठ वगैरे सगळं वाहून या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मस्त असं देवांना नमस्कार करून आता आपल्या कहाणीला आपण सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि माझ्या पद्धतीने मी जी कहाणी करणार आहे ती तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कहाणी पुढील प्रमाणे आहे. तर शिवमुठीची कहाणी करण्या अगोदर आपण शिवस्तुती मंत्र या ठिकाणी घेणार आहोत. ओके. सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जिन्यायं महाकालम् ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालयतु केदारं घृष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रताः पठ्यन्नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति इति 12 ज्योतिर्लिंगाणी संपूर्णम. तर आता आपण या ठिकाणी सोमवारची शिवमुठीची कहाणी आपण श्रवण करणार आहोत. शिवमुठीची कहाणी ऐका. शिवमुठीची ऐका कहाणी, तुमची कहाणी. आटपाट शहर होतं, तिथे एक राजा राज्य करीत होता. या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या आणि 1 नावडती होती. आवडत्या सुनाचा तो चांगला प्रतिपाळ करीत असे. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडबर्ड, राहायला गुराचं बेड दिलं होतं. गुराक्याचं काम दिलं होतं. पुढं श्रावण मास आला, पहिल्या सोमवार आला. ती गेली राणी गेली. नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. त्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमुठ वाहतो. त्यांनी काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलं बाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून आहे. तुमच्या बरोबर येते. त्यांच्या बरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा कसला बसता? आम्ही शिवमुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय म्हणावं? चिमूटभर मूठ चिमूट तीळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावीत, मनोभावे पूजा करावी आणि हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती कर्रे देवा. असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवमुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्या यांनी दिले आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितले. सांगितल्यावर त्या दिवशी ती मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावांनी नंदानी जे उष्टमाष्ट पान दिलं होतं तिला, ते तिनं गाईला घातलं आणि शंकराची आराधना करून दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीला घरातून सर्व सामान मागून घेतलं तिनं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनाभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा. असं म्हणून तिने तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला.
पूजा दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावर्तीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, देवळात जाऊ लागली. घरची माणसं मागे मागे चालली. नावर्ते, तुझा देव दाखव म्हणून तिला म्हणू लागली. नावर्तीला रोजचा सराव झाला होता. तिला काही वाटत नव्हतं. त्यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावर्तीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल असे त्यांना वाटू लागले. नावर्तीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावर्ती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. मग नंतर मुख घेऊन, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ब्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने शिवमुठ वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावर्तीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावर्तीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं होतं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवाकडे आणायला गेला. तो तिथे देऊळ, एक लहानसं देऊळ होतं, एक छोटीशी पिंड होती आणि आपण केलेली पूजा देखील त्या ठिकाणी त्याला दिसली. जवळ खुंटीवर एक पागोटं आहे. त्यावर त्याने ते घेतलं. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? मग तिने झालेली सर्व हकीकत तिच्या सासऱ्यांना सांगितली. माझा गरिबाचा हाच देव आहे. मी प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती म्हणून आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला शंकर प्रसन्न हो. 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या कहाणीमुळे ज्यांना कहाणी वाचता येत नाही, ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे, त्यांच्यासुद्धा साठी ही कहाणी आपण या ठिकाणी घेतली आहे, श्रवण केली आहे. सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शिव 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 हर हर महादेव. श्री शिवाय नमोस्तुभ्यं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय.